एक गोड आठवण देऊन म्हणजेच सन्मान चिन्ह देऊन आपण आपला सन्मान करत आहोत. चला कुंभवडी संघ विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण व्यासपीठावरती या. प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. षटक क्रमांक 1 साठी प्रशांत आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळत आहेत. फलंदाजीसाठी तुषार आणि अमर हे ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल झाली आहे. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. शरीरावरती बॉल आदळतोय आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. आज मात्र सावी बारसकर देखील मैदानावरती उतरलेले तुम्हाला पाहायला मिळतील. विकास बारसकर यांच्या कन्या त्या आहेत आणि त्या देखील आज मैदानावरती उतरलेले तुम्हाला पाहायला मिळतील. डाऊन द लेग वाईड बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि 3 धावा धावफलकावरती. तुषार आणि अमर ही जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज प्रशांत शरीरावरती हा बॉल आदळला आणि इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही. आणखी एका डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. चला भीमज्योत क्रिकेट क्लब कुंभवडे आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचे. सन्माननीय श्रीमान राजारामजी वारे साहेबांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह आपण त्यांना देणार आहोत. प्रशांत पुढचा बॉल स्क्वेअर लेग रिचर मध्ये पुन्हा एकदा झेल सुटला. हा दुसरा झेल ड्रॉप झालाय. 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. झेल पकडावे लागतील. PRC सायरेवाडी टीम झेल पकडणं खूप गरजेचं आहे. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला झेल पकडावे लागतील. 5 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. तुषार आणि अमर ही जोडी मैदानावरती. फ्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 5. गोलंदाज प्रशांत चांगली गोलंदाजी करतायत. 2 वेळा संधी निर्माण केली होती त्यांनी. पुढचा बॉल ज्यावेळेस इथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. पुन्हा एकदा 2 धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. एकूण 7 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 7 धावा धावफलकावरती. त्याला सामना स्पीडअप करायचा थोडासा विनंती आहे. क्षेत्ररक्षण करणारी टीम PRC सायरेवाडी आपण सामना थोडा स्पीडअप करा विनंती आहे. 7 धावा धावफलकावरती आहेत. 7 रन संधी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ या ठिकाणी पूर्ण होते आणि धावफलकावरती धावा आहेत 7. चला विनंती आपण यापुढील सामना पाहणार आहोत. श्रीकृष्ण क्रिकेट संघ गावडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आई पिसाई देवी स्पोर्ट पिशवी. दोनही संघांचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायचे विनंती आहे. ज्यावेळेस मात्र हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल सोडतायत आणि कॅचेस पकडावे लागतील. पुन्हा एकदा तीच चूक पाहायला मिळते. 2 धावा प्राप्त होतील. किशोर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि 2 धावा इथे मात्र प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 च्या खेळाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती किशोर. धावफलकावरती धावा आहेत 9 रन संधी स्कोर कार्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत.
फुल लेनचा बॉल ड्राईव्ह केलाय समोर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये विशाल आहेत. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला आणि पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. दुहेरी धावा बऱ्याच वेळा या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक झेल मात्र सोडलेत. कॅचेस विन द मॅचेस. कॅचेस या खेळामध्ये पकडणं गरजेचं आहे आणि अनेक वेळा झेल मात्र निसटताना आपण पाहिलेत. झेल पकडणं गरजेचं क्रिकेटच्या खेळामध्ये. कॅचचं मात्र अनन्यसाधारण महत्त्व राहिले. अनेक वेळा अनेक खेळाडूंना जीवनदान या क्रिकेटच्या मैदानावरती मिळाली आणि त्या वेळेस मात्र त्या खेळाडूंनी त्या जीवनदानाचा फायदा घेत असताना अनेक सामने मात्र फिरवलेले आपण पाहिलेत. स्टिवायनचा झेल हर्षल गिब्सनं सोडला आणि त्यावेळेस हर्षल गिब्स यांना स्टिवा म्हणाला की तू फक्त झेल सोडला नाही तर तू हा वर्ल्ड कप सोडला. इथे मात्र विकेट आली. चांगला झेल आपण पाहिला. काऊ फेजला क्षेत्ररक्षक होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं टेक्निक देखील पाहायला मिळालंय. पहिली विकेट आली आहे. फलंदाज बाद. नवीन बॅटर क्रमांक 3 वरती मोहन मैदानावरती दाखल होत आहेत. इनॅट नंबर 3 वरती किशोर गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत. पहिली सफलता आली आहे आणि नवीन बॅटर मोहन क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल होत आहेत. अकरा धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 11. 11 लॉस ऑफ द 1 विकेट. फुल लेनचा बॉलला दिशा दिली. शॉट फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळाला. अगदी बॅट ठेवली लेग स्टंपच्या बाहेर आणि बॅटच्या एजला लागून एक धाव तिथे प्राप्त होती. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. किशोर गोलंदाजी ट्रॅकवरती आपलं पाहायला मिळतील आणि धावफलकावरती धावा आहेत 12. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. सन्मान्य सुभाष कांबळे मांजरेकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर. सुभाषजी कांबळे यांचं या ठिकाणी आगमन होत्या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती किशोर. फुल लेनचा बॉल वाईड बॉलची घोषणा पंचानं केली. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर सानवी विकास बारसकर यांना आपण ऑन फील्ड पाहतोय आणि एससीएम मध्ये पहिल्यांदा सन्माननीय विकास केशव बारसकर यांची मुलगी देखील मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळते. सानवी विकास बारसकर अर्थात सावी बारसकर ह्या देखील मैदानावरती उतरल्यात. एससीएम मध्ये पहिल्यांदा एक लेडी क्रिकेटर मैदानावरती उतरलेली तुम्हाला पाहायला मिळते. हे देखील एक ही देखील एक कौतुकास्पद गोष्ट आहे. ज्यावेळेस बॉलला कॅदर करू शकले नाहीत. क्लीनली डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल बॅक टू बॅक डॉट आलेत आणि धावा आहेत 13. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. किशोर यांचं षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. केवळ 13 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत षटक क्रमांक 3 साठी आणि मैदानावरती आपण पाहतोय सानवी बारसकर यांना. स्त्री म्हणजे काय असते? स्त्री म्हणजे एक मनुष्य असते. तिलाही तिचे आयुष्य असते. तुडवली तर नागिन असते. डिवसली तर वाघीण असते. तान्या बाळाची नीज असते. कडाडली तर वीज असते आणि तिच्याच गर्भात भविष्याचे बीज असते. ती स्त्री अगदी भारताची पहिली राष्ट्रपती देखील झालेली आपण पाहिली. पहिली महिला अंतराळवीर देखील होताना आपण पाहिलंय. पहिली महिला डॉक्टर आणि खरं तर ही स्त्री शिक्षणाची दारं जर कोणी खुली केली असतील तर सावित्रीबाई फुले. यावेळेस देखील समोरच्या दिशेने बॉलला खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव तिथे प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न इथे मात्र केला जाईल आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. खरं तर भारतीय संघाने यावर्षी एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक महिलांचा जिंकला आणि दर्जेदार खेळ मात्र पाहायला मिळाला.
सेमीफायनल मध्ये जेमिमा रोड्रिक्स यांची इनिंग्स तुम्ही पाहिली, अफलातून इनिंग, आणि फायनलच्या सामन्यामध्ये सिफाली वर्माची इनिंग तुम्ही पाहिली. आणि महिलांचं क्रिकेट देखील प्रबळ होताना भारतामध्ये आपण पाहिलंय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला गेलाय. आणखीन एक सफलता मैदानावरती येताना पाहायला मिळते. फलंदाज बाद विकेट. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 15 धावा धावफलकावरती आहेत. तर आपण पाहतोय सन्मान्य दीपकजी कांबळे साहेब, आंबेडकर चळवळीचा बुलंद आवाज आणि मांजरे गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष युवा नेते यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेसाठी 2222 रुपये प्राप्त झाले. त्या स्पर्धेमध्ये त्यांचं मनापासून आभार आहे. ज्यावेळेस देखील प्ले अँड मिस डॉट बॉलची सांगता आपण पाहतोय. सन्मान्य दीपकजी कांबळे साहेबांचे या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स. ज्यावेळेस देखील चांगला फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. सेल टिपतील. आणखीन एक सफलता. फलंदाज बाद. क्षेत्ररक्षणामध्ये सुधार मात्र पाहायला मिळालाय VRCS सायरेवाडी संघाचा. आणि आणखी एक विकेट. फलंदाज बाद. चला नवीन बॅटर आपण त्वरित मैदानावरती यायचे. भास्कर मैदानावरती दाखल होत आहेत. चला टॉस साठी या. श्रीकृष्ण क्रिकेट संघ गावणी आणि आई पिसाई स्पोर्ट पिशवी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहायची विनंती आहे. टॉससाठी वेळेवरती उपस्थित राहणं अनिवार्य आहे, याची देखील नोंद आपण करून घ्यायची आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 रन्स. आणखीन एक कमालीचा बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी विशाल यांची पाहायला मिळाली. 2 सफलता या षटकामध्ये मिळवल्यात. केवळ 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 15 धावा धावफलकावरती आहेत. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक फॉल, वाईट फॉलची घोषणा पंचाने इथे मात्र केली. 16 धावा धावफलकावरती. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विशाल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. शेवटचा बॉल या षटकामधील. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला बॉलला दिशा दिली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेट केलंय. बॉलवरती चार्ज करणं गरजेचं होतं आणि 2 धावा येथे प्राप्त होतील. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 लॉस ऑफ दी 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे आणि बॅटिंग करणारी टीम आपल्याला देखील थोडंसं कॅपिटलाइज करावं लागेल. बॅटिंग करणारी टीम अर्थात स्वराज्य रक्षक 11 केसरकरवाडी संघ. इथून मात्र धावा शोधाव्या लागतील मैदानावरती. आतापर्यंत धावगतीला वेग मिळालाच नाहीये. केवळ आणि केवळ एकही चौकार या डावामध्ये आतापर्यंत आलेला पाहायला मिळाला नाही. पहिल्या षटकामध्ये प्रशांत यांनी 7 धावा खर्च केल्या. सेकंड ओव्हरमध्ये किशोर यांनी 6 धावा, 1 सफलता. आणि षटक क्रमांक 3 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर विशाल यांनी 5 धावा खर्च केल्यात आणि 2 सफलता त्याने देखील मिळवलेल्या आपण पाहिल्यात. अप्रतिम गोलंदाजी. 18 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सागर गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. सन्माननीय आमच्या सारिकाताई नारकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस देखील चांगला फटका आहे. 2 धावांचा प्रयत्न झालाय. रनआउटची संधी आहे आणि रनआउट स्वरूपामध्ये पुन्हा एकदा विकेट येताना पाहायला मिळेल. फलंदाज धावबाद होत आहेत. सागर गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. खरे तर नुकताच 8 मार्च रोजी आपण महिला दिन साजरा केला. जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी आपण साजरा केलाय आणि आज मात्र आपण पाहतोय अगदी सानवी बारसकर मैदानावरती खेळत आहेत आणि आमच्या शाहूवाडीमध्ये पहिल्यांदा एक मुलगी आता मैदानावरती उतरली आणि ही मात्र
खर तर शाहूवाडीकरांच्या शिरपेचामध्ये अगदी एक मानाचा तोरा त्याने रोवलाय आणि मैदानावरती उतरली. आणि सन्माननीय विकास दादा बारसकर यांची ती कन्या आहे. त्यावेळेस चांगला फटका आहे. 2 धावांचा प्रयत्न इथे असणार आहे आणि 2 धावा प्राप्त होतील. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलला खेळले होते. 3 धावांचा प्रयत्न होतोय परंतु 2च धावा पुन्हा एकदा प्राप्त होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावरती 21 रन्स. 21 धावा धावफलकावरती आहेत. डाऊन द लेग हा वाईट बॉल अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावफलकावर धावा आहेत 22. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती सागर आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत 22. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. जबलेस देखील चांगला फटका आहे. काऊ फैजला बॉल निघालाय. 2 धावांचा प्रयत्न आहे. 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. त्याला टॉससाठी उपस्थित राहायचं विनंती आहे. श्रीकृष्ण क्रिकेट संघ गावडी आणि आई पिसाई स्पोर्ट पिशवी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी उपस्थित राहा. त्यावेळेस देखील हाफवाली बॉल होता. समोर ड्राईव्ह करतायत. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. 2 धावांचा प्रयत्न पुन्हा एकदा झालाय आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 4 धावा इथे प्राप्त झाल्यात खराब क्षेत्ररक्षणामुळे. मात्र 2 धावांचे रूपांतर 3 धावांमध्ये आणि 3 धावांचे रूपांतर 4 धावेमध्ये देखील झालेलं पाहायला मिळत आहे. 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल या डावामधला शिल्लक 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल पिकअप शॉट ऑन साइडला. कमालीचा फटका. शेवट गोड केलाय. 28 आणि 6 34 धावा धावफलकावरती. 35 धाव्यांचं लक्ष आहे. 35 इज द टार्गेट. 35 धाव्यांचं लक्ष या सामन्यामध्ये असेल. चला तरी क्षेत्ररक्षण लावायचे. स्वराज रक्षक 11 केसरकरवाडी संघ आणि टॉस संपन्न केला जाईल. श्रीकृष्ण क्रिकेट संघ गावडी आणि आई पिसाई स्पोर्ट पिशवी या 2 संघांदरम्यान टॉस संपन्न केला जातोय. क्रमांक 4चं चषक ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालंय सन्माननीय सौभाग्यवती सारिकाताई संजय नारकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. दोन्ही संघनायक आपल्याला विनंती आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. टॉस संपन्न केला जाईल. श्रीकृष्ण क्रिकेट संघ गावडी आणि आई पिसाई देवी स्पोर्ट पिशवी दोन्ही संघांचे संघनायक या ठिकाणी आपण टॉससाठी उपस्थित राहा विनंती आहे. कॅप्टन आपण टॉससाठी या.
ऐरेवाडी संघ आपण एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. पहिला बॉल डॉट आलाय. विशाल आणि किशोरी जोडी मैदानावरती आहे. पहिला बॉल डॉट. गोलंदाजी ट्रॅकवरती करण आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष आहे 35 धावेंचं. 35 इज द टार्गेट. 35 धावेंचं लक्ष या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. 35 इज द टार्गेट. हलक्या त्यानं बॉलला दिशा दिली. बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये हा बॉल गेलाय तोपर्यंत एक धाव प्राप्त होईल एका धावेने. या दुसऱ्या डावाला सुरुवात झाली. करण गोलंदाजी ट्रॅकवरती 35 धावेंचं लक्ष. स्ट्राईक एंड वरती किशोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज करण. यावेळेस क्रिकेटचा चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप बॉलला खेळतायत. बॉल निघाला दरम्यान क्षेत्रामध्ये वेगाने धावताय क्षेत्ररक्षक. मोठी चेस, वेगवान आउटफील्ड या मैदानाची आणि बॉल जाईल सीमारेषे पार. थर्डमॅन रिजन मध्ये चौकार. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि चौकार आपलं खातं खोलतायत किशोर. 5 धावा धावफलकावरती. लक्ष आहे 35 धावेंचं. 35 इज द टार्गेट. 24 बॉल मध्ये 35 धावा इथे बनवायच्यात. 5 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप करा विनंती आहे. 5 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील प्लॅन मिस. डॉट बॉलची सांगता उत्तर पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती आहेत. किशोर आणि विशाल ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती करण. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावर धावा आहेत 5. 35 धावेंचं लक्ष या ठिकाणी असणार आहे. यावेळेस देखील डॉट बॉल सांगता होताना पाहायला मिळते. आणखीन एक बॉल डॉट. चांगली गोलंदाजी करण यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 5 धावा धावफलकावरती. किशोर स्ट्राईक एंड वरती आहेत. एक चौकार जरूर आलाय परंतु 3 बॉल डॉट देखील आतापर्यंत या धावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 5 धावा केवळ धावफलकावरती आहेत. 35 धाव्यांचं लक्ष. 5 धावा धावफलकावरती. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हा बॉल मात्र सीमारेषे पार जाईल. हुक केले बॉलला आणि 4 धावा इथे प्राप्त करतायत. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 9 विदाउट लॉस. खूप चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमची पाहायला मिळाली. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 35 धाव्यांचं लक्ष या सामन्यामध्ये आहे आणि 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आता येणारे बॉल 18 शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये 26 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 26 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. अठरा बॉल 26 धाव्यांची आवश्यकता. चला सामना थोडा स्पीडअप करा विनंती. योगेश गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झाले. सेकंड ओव्हरसाठी 18 बॉल 26 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती. स्ट्राईक एंड वरती विशाल. लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. हा फटका आणि क्षेत्ररक्षकाने ऑलमोस्ट बॉल हातामध्ये पकडला होता झेल, परंतु झेल ड्रॉप झाला शेवटच्या क्षणी. हा बॉल हातामधून निसटलाय. 2 धावा इथे प्राप्त होतील.
2 धावा असतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बॉल शिल्लक 17 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळाले. ऑलमोस्ट बॉल हातामध्ये चिपकला होता. समोर डाऊन दी ग्राउंड हा फटका आपण पाहायला विशाल यांच्या पाठमधून. ऑफस्टमच्या बाहेर वाईड बॉल. आणखी एक अवांतर धाव इथे प्राप्त होईल. आता 17 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. एक मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये जर आला तर सहज इथून मात्र विजय मिळवला जाऊ शकतो. वाईड बॉलच्या माध्यमातून एकेरी धाव इथे प्राप्त होतीये आणि एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल होता तो मात्र मिस केलाय. या बॉलवरती मोठा फटका येणं अपेक्षित होतं. सुतावरती थोडेसे नाराज आहेत. थार्ड बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश आपला पाहायला मिळत आहेत. धावफलकर धावा आहेत 12. फलंदाजीसाठी विशाल. यावेळेस देखील शरीरावरती बॉल आदळला. आणखी एक बॉल डॉट बॉलची पुन्हा एकदा सांगता होताना पाहायला मिळते. 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 2 बॉल बॅक टू बॅक डॉट येताना पाहायला मिळालेत. बॉल आता उरलेत 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये आवश्यकता असणार आहे 23 धावांची. 15 बॉल 23 धावांची आवश्यकता. मैदानावरती योगेश चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत केवळ 3 धावा खर्च केल्यात. ज्यावेळेस हलक्या हातानं खरं तर बॉलला दिशा दिली. पॉइंट रिजन मध्ये एका धावेचा प्रयत्न आहे. 1 धाव प्राप्त होईल. 22 धावांची असणे आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 14 आणि 14 बॉल मध्ये 22 धावा. 13 धावा धाव पलकावरती आहेत. किशोर स्ट्राईक एंड वरती आहेत. 2 चौकार ऑलरेडी त्यांच्या बॅटमधून आलेत. 14 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता मैदानावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्ले अँड बेस. 1 मोर डॉट डिलिव्हरी. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता मैदानावरती. किशोर आहे स्ट्राईक एंड वरती. डॉट बॉलचं पर्सेंटेज खूप जास्त पाहायला मिळेल या डावामध्ये. आतापर्यंत खरं तर 6 बॉल डॉट आलेले आपण पाहिलेत. षटक क्रमांक 2चा खेळ अजून पूर्ण झाला नाही. 6 बॉल डॉट ऑलरेडी आलेत. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. हवेत बॉल. 2-2 क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावतायत. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथे देखील प्राप्त होतील 2 धावांच्या सहाय्याने. आता मात्र 20 धावांची आवश्यकता या ठिकाणी असणार आहे. धावफलकावरती धावा आहेत 15. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 15 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 12 मध्ये 15 धावा आल्यात आणि पुढच्या 12 मध्ये 20 धावा बनवायच्यात VRCS ऐरेवाडी संघाला. षटक क्रमांक 3 साठी मोहन गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. स्ट्राईक एंड वरती विशाल. गोलंदाजी ट्रॅकवरती मोहन. प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट. 11 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता मैदानावरती आहेत. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये 20 धावा बनवायच्यात. विशाल आणि किशोर जोडी मैदानावरती आहेत. लय शोधावी लागेल. दोन्ही फलंदाज लय शोधतायत मैदानावरती. बॉल शिल्लक आहेत 11 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता मैदानावरती.
यावेळेस थर्डमॅन क्षेत्रामध्ये हा बॉल गेला होता आणि लेग बाईटच्या माध्यमातून एकेरी धाव प्राप्त होती. आता बॉल शिल्लक आहे 10 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. किशोर आणि विशाल ही जोडी मैदानावरती 10 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. 17 बॉलमध्ये 23 धावा आवश्यक होत्या. आता 10 बॉल आहे आणि 10 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता मैदानावरती मोठा बडका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हवेत बॉल. विकेट किपर बॉलच्या खाली पोहोचतायत. विकेट आली. फलंदाज बाद होत आहेत. पहिला धक्का लागलाय बॅटिंग करणारी टीम VRCS रेवाडी संघाला. नऊ बॉल आणि 19 धावांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. 9 बॉलमध्ये 19 धावा. नवीन बॅटर मैदानावरती सागर दाखल झालेत. बॉल शिल्लक आहेत 9 आणि धावांची आवश्यकता आहे 19. 9 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता VRCS रेवाडी संघाला असणार आहे. नऊ बॉल आणि 19 धावा इथून मात्र बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा हवेत बॉल. पॉइंट रिजन मध्ये बॅक टू बॅक दुसरी सफलता. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. विकास बारसकर आता मैदानावरती दाखल होत आहेत. क्रमांक 4 वरती सागर देखील बाद झालेत. हॅट्रिक वरती असणार आहेत गोलंदाज. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. 0 नंबरची जर्सी परिधान करून विकास बारसकर मैदानावरती दाखल झालेत. 0 देखील महत्वाचा आहे. खरं तर 0चा शोध जो आहे तो भारतामध्ये लागला. भारतीय शास्त्रज्ञ रामानुज यांनी 0चा शोध लावलाय. आता बॉल शिल्लक असतील 8 आणि 8 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस मात्र वाईट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. 8 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता. वाईट बॉल आलाय. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 18 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 7 बॉलमध्ये 18 धावा अजून देखील या ठिकाणी बनवायच्यात. हा बॉल महत्वाचा. या बॉलवरती मोठा फटका विकास बारसकर यांना शोधावा लागेल. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. ज्यावेळेस देखील डॉट बॉल सांगता होताना पाहायला मिळते. आता 6 बॉल 18 धावांची आवश्यकता. विशाल पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती पोहोचतील. शेवटचे 6 बॉल 18 धावांची आवश्यकता. 35 धावांचं लक्ष होतं परंतु खूप कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या 3 षटकांमध्ये केवळ 17 धावा खर्च केल्यात. चला केशियस गेळवडे आणि संदीप पारिवणे या 2 संघांदरम्यान सेकंड राऊंडचा पुढचा सामना होईल. चला विनंती आहे दोन्ही संघांना एक अबंड साठी उपस्थित राहायचंय. केशियस गेळवडे आणि संदीप पारिवणे शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता मैदानावरती असेल. विशाल आणि विकास बारसकर ही जोडी मैदानावरती आहे. 2 चौकार लगावले. पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा आल्या होत्या परंतु तदनंतर अगदी धावांसाठी संघर्ष करावा लागलाय VRCS रेवाडी संघाला. शंकर गोलंदाजी ट्रॅक वरती अंतिम षटकामध्ये दाखल झालेत. बॉल शिल्लक 6 आणि 6 बॉलमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. विशाल स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल 18 धावांची आवश्यकता मैदानावरती.
पहिला बॉल फुल टॉस होता, दिशा दिली, नो बॉलचा कॉल पंचांनी केलाय. एकूण धावा मिळतील 5. पहिला बॉल नो बॉल आणि नो बॉल वरती हालाय चौकार. धावा मिळाल्यात 5 आणि आता मात्र बॉल शिल्लक असतील 6 आणि धाव्यांची आवश्यकता असेल 13. 6 बॉल 13 धावा अजूनही बनवायच्या संधी मात्र निर्माण करून दिली आहे. गोलंदाजाने पहिल्याच बॉल वरती चूक केली आहे. 6 बॉल 13 धाव्यांची आवश्यकता आहे आणि आता मात्र बातचीत करताय विकास बारसकर. नशिबाची साथ तर मिळाली आहे, परंतु इथून मात्र बॅटरला देखील मेहनत घ्यावी लागेल. आता बॉल शिल्लक 6 आणि धाव्यांची आवश्यकता आहे 13. 6 बॉल आणि 13 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. ज्यावेळेस ऑन साइड दिसलेली स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती होईल का? खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि हा देखील बॉल जातोय सीमा रेषे पार. आता बॉल शिल्लक आहेत 5 आणि धावेंची आवश्यकता आहे 9. 5 बॉल मध्ये 9 धावेंची आवश्यकता VRCS हैरेवाडी संघाला. 5 बॉल आणि 9 धावेंची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. विशाल यांच्या बॅटमधून 2 महत्वपूर्ण चौकार आपण पाहिलेत. सन्माननीय सारिकाजी नारकर ताईंच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. ज्यावेळेस समोर ड्राईव्ह करतायत हेलिकॉप्टर. एका धावेचा प्रयत्न आहे, 2 धावेचा प्रयत्न झालाय आणि बचावलेत विशाल. नशिबाची साथ पुन्हा एकदा VRCS हैरेवाडीला. एका धावेचे रूपांतर 2 धावेंमध्ये, परंतु रिस्क खूप मोठी घेतली होती. मोठा डाव त्याने खेळलाय आणि तो डाव आता मात्र यशस्वी देखील झालाय. 2 धावा प्राप्त होतील. 28 धावा धाव फलकावरती आहेत. 28 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉल मध्ये 7 धावेंची आवश्यकता मैदानावरती या ठिकाणी असणार आहे. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 7 धावेंची आवश्यकता. अंतिम षटकामध्ये शंकर गोलंदाजी ट्रॅक वरती 18 धावा बनवायच्या होत्या. 4 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता. विशाल स्ट्राईक एंड वरती आहेत. ज्यावेळेस देखील ड्राईव्ह करतायत. 1 धाव कंप्लीट केली आहे. पुन्हा एकदा 2 धावेंचा प्रयत्न झालाय मैदानावरती आणि पुन्हा एकदा 2 धावा इथे अगदी सहज प्राप्त होतील. आता बॉल शिल्लक आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये 5 धावेंची आवश्यकता. संदीप स्पोर्ट पारिवणी संघाने टॉस जिंकलाय. सेकंड राऊंडचा 3 ओव्हरचा पुढचा सामना असणार आहे. तीन बॉल मध्ये 5 धाव्यांची आवश्यकता. विशाल स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 महत्वपूर्ण चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत आणि आता 3 बॉल मध्ये 5 धाव्यांची आवश्यकता मैदानावरती. ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये बॉलला खेळतायत. चौकार आलाय. स्कोर्स आर लेवल आणि आता मात्र एका धावेची आवश्यकता त्या ठिकाणी असणार आहे. बॉल शिल्लक आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे VRCS हैरेवाडी संघाला. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे. चला 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता इथे असणार आहे. इथे देखील फलंदाज बचावलेत. फुल टॉस बॉल होता. 1 बॉल आणि एका धावेची आवश्यकता. आज मात्र सकाळी नशीब खाऊन आलेत की काय नाश्त्याला, हाच प्रश्न पडलाय मैदानावरती. 1 बॉल एका धावेची आवश्यकता आहे. दबावात मात्र पाहायला मिळालेत विशाल. आता दबाव आणखीन वाढेल आणि
प्रेशर हा प्रेशर कुकर मध्ये चांगला वाटतो. एक बॉल एका धावेची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. एक बॉल आणि एका धावेची आवश्यकता मैदानावरती असणार आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. स्कोर्स आर लेवल 30 फॉर ऑल. एक बॉल एका धावेची आवश्यकता असणार आहे मैदानावरती. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. एक बॉल आणि एका धावेची आवश्यकता मैदानावरती असेल. शेवटचा बॉल समोर ड्राईव्ह केलाय. कदाचित गोलंदाजाने जर बॉल पकडला असता तर रनआउट होऊ शकले असते आणि शेवटच्या बॉल वरती या चित्तधरक सामन्यामध्ये विजय मिळवलाय PRCS सायरेवाडी संघाने. आणि विजय टीमचं अभिनंदन आणि पराभूत टीमचं देखील कौतुक करूया. शेवटच्या बॉल पर्यंत लो स्कोर